नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 12 डिसेंबर, वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत कार्तिक अमावस्या. तर ही जी अमावस्या आहे ही 2023 मधली शेवटची अमावस्या आहे. यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व आहे, कारण ती कार्तिक महिन्यामध्ये सुद्धा येते. तर तिला कार्तिकी अमावस्या असंही म्हणतात. या कार्तिकी अमावस्येला तीर्थस्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात तीर्थस्नान करणाऱ्यांच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्ती होते आणि सर्व अडथळ्यांपासून त्यांची मुक्ती होते. तसेच या अमावस्येला केलेले दान जे आहे ते सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे. जर आपण या अमावस्येला ही वस्तू जर कुत्र्याला खाऊ घातली तर आपलं नशीब बदलून आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू जी आहे ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, अमावस्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. जास्तीत जास्त आपल्या पितरांची सेवा करायची आहे. पवित्र गंगेवरती स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी दानसुद्धा करायचं आहे. अमावस्येच्या दिवशी या 4 गोष्टींना अतिशय महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी, आपल्यामधील असणारे काही दोष असतील तर त्यातून आपली सुटका करून घेण्यासाठी हा अमावस्या दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे कोणत्या कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूला येत असतात. जसे की कावळ्याच्या रूपात येतात, कुत्र्याच्या रूपात येतात. यामुळेच आपल्याला अमावस्येला असे काही उपाय करायचे असतात जेणेकरून आपला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो आपला दूर होतो आणि हे उपाय जर आपण केले तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी चांगल्या घडतात, आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. यामुळेच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. ज्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा असते, ज्या घरामध्ये नेहमी वाईट गोष्टी घडतात, कोणती महत्त्वाची कामं होत नाही किंवा नेहमी कटकट होत असते, तर अशा वेळी आपण हे उपाय करायचे असतात. हा उपाय केल्यामुळे शनी आणि केतूचा प्रभावसुद्धा कमी होत असतो. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही राहत नाही. तसेच शनीची जी कृपा आहे ती सदैव आपल्यावरती चांगली राहते. तसेच कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे घरात आर्थिक अडचणी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्या दूर होत असतात. अनेक प्रकारच्या रोगांपासून किंवा अडचणींपासून आपली सुटका होत असते. हे सगळं काही आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलेलं गेलेलं आहे. कुत्रा हा भैरव देवताचा सेवक मानला जातो. म्हणून कुत्र्याला खायला घातल्यामुळे भैरव महाराज जे आहेत, म्हणजे कालभैरव जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे सर्व प्रकारचे संकट जे आहे ते दूर होतात असं देखील म्हटलं जातं. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी, म्हणजे उद्या सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करणार आहे त्याचवेळी तुम्हाला काय करायचं आहे, पहिली चपाती किंवा भाकरी तुम्हाला बनवायची आहे. आणि ही जी भाकरी आहे तर याला तुम्हाला थोडंसं तूप लावायचं आहे. तर तूप किंवा जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल लावा किंवा तिळाचं तेल लावा किंवा या दोन्हीही नसेल थोडंसं तूप लावायचं आहे आणि तुम्हाला ही भाकरी जी आहे ती बनवायची आहे किंवा चपाती तुम्हाला बनवायची आहे. यानंतरनं काय करायचं, ती एका ताटामध्ये घ्यायची. त्यावरती थोडेसे तीळ जे असतात ना, काळे तीळ, ते तुम्हाला त्याच्यावरती टाकायचे आहेत आणि यानंतर त्या चपातीला थोडंसं हळदी कुंकू जे असतं ना ते तुम्हाला लावायचं आहे. कारण की बघा, आपण चपातीला किंवा भाकरीला लक्ष्मी म्हणतो आणि त्यामुळेच त्याला आपल्याला एक अमावस्येला आपण लक्ष्मीची पूजा करतो, म्हणून आपल्याला त्या भाकरीला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे एक लक्ष्मी म्हणून. आणि यानंतर ती भाकर जी आहेत ना किंवा चपाती तर ती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. तर ही भाकरी किंवा चपाती बनवताना त्यामध्ये तुम्ही थोडीशी साखर पण टाकू शकतात. गोड चपाती खाऊ घातली तर अतिशय उत्तम, किंवा नाही तुम्हाला शक्य झालं तर तशीच बनवा आणि ती तुम्हाला कुत्र्याला या दिवशी खाऊ घालायची आहे. आणि कुत्र्याला खाऊ घालताना थोडंसं जो भंडारा असतो पहा, जो त्याला आपण हळद म्हणतो, तर भंडारासुद्धा म्हणतात. तर थोडीशी हळद घ्या आणि ती हळद त्याच्या कपडावरती लावा आणि यानंतर ही चपाती किंवा भाकरी जी आहे ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत. आणि खाऊ घातल्यानंतर तुम्हाला
दोन्ही हात जोडायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे कुत्र्याचा आणि प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की घरातल्या अडचणी दूर होऊ दे, घराची नकारात्मकता नष्ट होऊ दे, घरातल्या मुलांची प्रगती होऊ दे, घराची प्रगती होऊ द्यात किंवा आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्यासुद्धा तुम्हाला आवर्जून व्यक्त करायच्या आहे. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुत्रं हे भैरवांचं वाहन आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपले पितृसुद्धा आपल्याला कुत्र्याच्या रूपात भेटायला येतात, कावळ्याच्या रूपात भेटायला येतात. तर आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे, आपल्या पितरांची तुम्हाला माफी मागायची आहे. तुमचं काही चुकलं असेल तशी तुम्हाला माफी मागायची आहे आणि तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला नतमस्तक होऊन त्यांची तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यामुळे होतं काय, तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतात. तुमचा कितीही प्रखर पितृदोष असला तर तो सुद्धा दूर होत असतो. म्हणून प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा उपाय जो आहे ना तो करायचा आहे. जर तुम्ही ही चपाती किंवा भाकरी कुत्र्याला खाऊ घालायला गेले आणि कुत्र्याने त्याचा वास घेतला आणि न खाताच निघून गेला तर तुमचे पितृ तुमच्यावरती नाराज आहेत, तुमच्याकडनं काहीतरी चुका झालेल्या आहेत, काहीतरी चुकतायत. यामुळे कुत्रं जे आहेत ना ते भाकर खाणार नाही किंवा चपाती खाणार नाही. अशा वेळी काय करायचं, अमावस्येपासून दररोज तुम्ही जेव्हा पण पहिली भाकर बनवशाल तर ती भाकर किंवा चपाती जी आहे ती कुत्र्याला खाऊ घालायचा प्रयत्न करा किंवा कावळ्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. एखादा तुकडा घ्या आणि तो तुम्हाला पहिल्या भाकरी थोडासा कुटका मोडायचा आणि तो कावळ्याला खाऊ घालायचा किंवा संपूर्ण एक भाकर किंवा चपाती तुम्ही कुत्र्यालासुद्धा खाऊ घालू शकतात. यामुळे हळूहळू पितृदोष तुमचा कमी व्हायला सुरुवात होईल, तुमच्या आयुष्यातल्या अडचणीसुद्धा कमी होतील आणि तुमचे पितृसुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतील. जर आपण आपल्या पितरांचं काही आठवण काढली नाही, काही उपाय केले नाही किंवा काही सेवा केल्या नाही तर पितृ आपल्यावरती नेहमी नाराज होतात आणि यामुळेच आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं. यामुळे घरात कटकटी होतात, भांडणं होतात, पैसा टिकत नाही, महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही किंवा झोपेमध्ये वेगळे काहीतरी स्वप्न पडत असतात. अशा अनेक अडचणी येत असतात किंवा आजारपण घरामध्ये चालू होत असतं. यामुळे तुम्हाला अमावस्येला हा एक उपाय नक्की करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.